बायकांचं चालूच वराड पोचलो मुंबईला. कावडीचे ग्रामस्थ एसटीतून उतरल्या बरोबर एक मामा, बाबा बाबा वसंतराव भाऊ, एवढी उंच बिल्डिंग असती का? एवढी उंच? सकाळी निघणारा माणूस संध्याकाळीच खाली यायचं का? हे लोक दशम्यान भाकऱ्या फिकऱ्या घेऊनच तिघत असते. वराड पोचणं विमानाच्या जवळ खास स्पेशल बुंगची व्यवस्था बाबांनी केली होती. बुंगच्या पायऱ्याच्या रेलिंग वरनं पोट्टे घसरगुंडी खेळायला लागले. एक इबलीस पोट्ट कावडीतलं वरच्या पायरीवर चढलं, म्हणलं आता समजा आपण या बुंग मध्ये बसलो आणि हे बुंग वरती गेल्यानंतर बक्कन खाली पडलं तर? याच्यासाठी नवस केलता ह्याच्या आईनं. अभद्र मेलं. मला या कार्ट्याला कुठं न्यायचं म्हणलं ना, छातीमध्ये धस्स होतं. अगं मागच्या महिन्यात आलं हे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला कावडीतल्या, तिथं समध्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला, काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. निवळ गेलं, पप्पावर गेलंय. पटा 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 लोकांनी आपापल्या जागा निवडल्या. आता वराडाला एसटीची सवय, कावडी ते सातारा, कावडी ते महाबळेश्वर. लोकांनी सीटा पकडण्यासाठी विमानात गेल्यावर रुमानं टाकली. मपली जागा. सूचना झाली, passengers are requested not to move on, please fasten your belt. Passengers are requested not to move on, please fasten your belt. काय म्हणाली ग ती? अगं ती म्हणाली म्हणे आपल्या बाजूला पट्टे आहेत ना, पट्टे ते आवळावळू घ्या म्हणाले. कमून खुर्च्या पडत्यात का काय? अगं नाही, आपल्याला काय आवळा म्हणलंय का आवडायचं. आणि वसंत भाऊ बाबा सगळे विमानात बसले, अख्खं कावडी गाव बसलं. त्या विमानाने झेप घेतली मुंबईच्या दिशेनं. एकदम धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी वराड निघाले लंडनला हे लक्ष्मणराव देशपांडेची कलाकृती आहे. ती गेली अनेक वर्ष मी करतो आहे. त्याचे 600 प्रयोग मी केलेले आहेत. आजचा जो छोटा प्रयोग केला तो 601वा होता. कधी संधी मिळाली तर पूर्ण प्रयोग नक्की करू. आणि वराडमध्ये सांगितल्याप्रमाणे कावडी गावाला प्रथम पारितोषिक मिळालं तर माझाही आनंद द्विगुणित होईल. माझ्या छोट्या कलाकाराला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.